महत्वाची बातमी पाहूयात। विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचे 2 उमेदवार जाहीर करण्यात आले। शिवडी विधानसभेतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यात आली, तर पंढरपूर विधानसभेतून आता दिलीप धोत्रे यांना निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली जाणार आहे। सोलापूरमध्ये राज ठाकरे यांनी उमेदवारांची घोषणा केली। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडनं या बातमीच्या संदर्भातली अपडेट घेऊयात। अमोल, मनसेच्या वतीने 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली। शिवडीतून बाळा नांदगावकर उमेदवारी त्यांना मिळणार आहे, तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे तयारीला सुरुवात केली आहे। नक्कीच, आणि राज ठाकरेंनी आता एकला चलो रेचा नारा दिलेला होता, त्याप्रमाणे त्यांनी सुरुवातही केलेली दिसते आपल्याला। कारण की निवडणुका अजून घोषित व्हायच्यात, मात्र त्याआधीच मनसेने आपले 2 उमेदवार आहेत ते जाहीर केलेले आहेत। यामध्ये मुंबईतील शिवडी विधानसभेतून बाळा नांदगावकर, तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी त्यांनी घोषित केलेली आहे। राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद सुद्धा साधलेला होता आणि सातत्याने त्यांनी एकला चलो ची भूमिका जी घेतलेली होती त्या दिशेने त्यांनी पाऊल टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि सर्वात आधी मनसेकडून आता विधानसभेसाठी 2 उमेदवार घोषित केलेले आहेत। यापुढे आता मनसे कशा पद्धतीने उमेदवारांची घोषणा करते आणि एकूण 288 पैकी किती जागा लढणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण जवळपास 225च्या पुढे आपण उमेदवार उभं करू असं सुद्धा याआधी राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे मनसे आता लढाईला मनसेने सुरुवात केलेली आहे। कशा पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे उतरते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण मनसेच्या या भूमिकेमुळे मात्र महायुतीचं टेन्शन आता वाढलेलं आहे, कारण की लोकसभेमध्ये महायुतीसोबत असलेले राज ठाकरे यांनी आता एकला चलो रेची भूमिका घेतल्यानंतर आता महायुतीमध्ये कशा पद्धतीने चर्चा होती, खरंच राज ठाकरे यांचा धसका महायुती घेते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण सर्वात आधी 2 उमेदवारांची घोषणा आहे ती आता राज ठाकरेंनी या ठिकाणी केलेली आहे। ठीक आहे अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।